नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगावमधील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला. मालेगाव शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक हैराण झाले आहेत. महात्मा फुले परिसर, संगमेश्वर ते रामसेतू चौक आणि कॅम्प रोड यांसारख्या वर्दळीच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास. मोसमपूल चौकातील महात्मा फुले परिसरात रस्त्याची अत्यंत दुर्वस्था झाली आहे. या भागातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक लहान मोठे अपघात येथे रोजच घडत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. मालेगाव महानगरपालिका या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. महापालिकेच्या मुख्य रस्त्याची ही दुर्वस्था. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची ही स्थिती फारशी चांगली नाही. काही त्रास नाही ना. संगमेश्वर ते रामसेतू चौक आणि तिथून मनपाच्या प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. महापालिका केवळ तात्पुरती मलमपट्टी करत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. जाहीर निषेध असे म्हणत अनेक जण रस्त्याच्या दुर्वस्थेबद्दल आपला संताप व्यक्त करत आहेत. शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य. केवळ 1-2 ठिकाणीच नव्हे तर शहराच्या इतर प्रमुख भागांमध्येही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. एकात्मता चौक, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि कॅम्प मेन रोडवरील पलटण मशिदीजवळ असे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध त्रासदायक खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. मालेगाव महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शहराच्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा भविष्यात आणखी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.